एसटी कर्मचारी संघटनेचा संप मागे, मूळ वेतनामध्ये 6,500ची वाढ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांकडून अमान्य. मुख्यमंत्री पदाचा निर्णय संख्याबळावर होणार, आताच नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची भूमिका. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा फायनल होईल, शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचं समर्थन. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये कुणाची लढाई नाही, जागा वाटपात ओढाताण होणारच, शरद पवारांशी चर्चा करत राहू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अजितदादा आणि शिंदेंमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई. अजितदादा 1,500 रुपये देत आहेत, अशा आशयाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादीची जाहिरात. अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप. अजितदादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून लाडकी बहीण योजना चालवतायत का, काँग्रेसचा सवाल. विरोधकांच्या पोटात कितीही दुखलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला. तर पटोलेंचा निवडणूक प्रमुख लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात केला, फडणवीसांचा आरोप. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द. जमीन भूसंपादन करण्याची अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफी. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफीचा निर्णय.